नैसर्गिक शेती तज्ञ सुभाष पाळेकरांच्या शिबिरांमध्ये शेतकऱ्यांना ज्या शेती तंत्राची माहिती देतात तशा प्रकारच्या तंत्रानं केलेली शेती इतर शेतकऱ्यांनाही पाहता यावी या उद्देशानं संतोष निंबारकर सातत्यानं प्रयत्न करतात। यातनं त्यांना नफा तर मिळतोच, त्याचबरोबर विषमुक्त शेती करून त्याद्वारे इतरांनाही विषमुक्त शेती करण्याची प्रेरणा देण्याचा उद्देश साध्य होतोय। संतोष निंबारकरांची फळबागेची जमीन काहीशी मुरमाड आहे, परंतु त्या ठिकाणी त्यांना फळबाग तयार करण्याची युक्ती पावसाळ्यात या जागेत उगवलेल्या एका आंब्याच्या कोईपासून मिळाली आहे। त्यातनंच त्यांनी या मिश्र फळबागेचं नियोजन केलंय। यासाठी त्यांनी पाळेकर तंत्राचा अवलंब केलाय। या फळबागेत त्यांनी 30 बाय 30 फूट अंतरावर आंब्याची लागण केली आहे। त्यानंतर 2 आंब्यांमध्ये आवळ्याची लागण केली। त्याचबरोबर या दोन्हींच्या मध्ये पुन्हा सीताफळ अशी रचना केली आहे। त्यातून प्रत्येक रोपातील अंतर 7.5 फूट राखलं गेलंय। सुरुवातीला काही दिवस या फळबागेत त्यांनी भाजीपाल्याचंही आंतरपीक घेऊन त्यातनं फळबागेसाठी झालेला खर्च वसूल केलाय। या सर्व प्रयत्नातनं संतोष निंबारकरांनी नैसर्गिक शेती तंत्राचा पुरेपूर अवलंब त्यांच्या शेतीत केल्याचं सुभाष पाळेकरांनी सांगितलंय। आंबा 30 बाय 30 वर, त्याच्यामध्ये 2 आंब्याच्या मध्ये आवळा आणि आवळ्याच्या आंब्याच्या मध्ये 1 सीताफळ। आंबा, सीताफळ, आवळा, सीताफळ, आंबा असं हे घनदाट जंगल आहे। अर्धा-पाऊण एकर मध्ये, नवीन परत अर्धा-पाऊण एकर होते। हे फक्त मॉडेल प्लॉट म्हणून ठेवलेले पाळेकर तंत्रज्ञानाचं। संतोष निंबाळकरनी माझे शिबिर केले आणि मग त्यांना असं वाटलं की बेटा जे सर सांगतात ते सगळं प्रत्यक्षात उभं झालं पाहिजे। हे मॉडेल मी संपूर्ण भारतामध्ये दिलं आणि भारताच्या बाहेर सुद्धा खूप पॉप्युलर झालेलं आहे, खूप लोकप्रिय झालेलं आहे। याच्या मागचा उद्देश असा की एक संपूर्ण निसर्गाचं चित्र स्पष्ट व्हावं। कारण तुम्ही जंगलात गेलात तर पंचस्तरीय तुम्हाला एक रचना दिसते। एक मोठा वृक्ष दिसतो, प्रचंड व्याप असलेला, त्याच्याखाली झाडं दिसतात, त्याच्या सावलीत झुडपं दिसतात आणि झुडपाच्या खाली वेगवेगळे प्लॅन्ट दिसतात, म्हणजे अलग अलग उंचीचे वेगवेगळे वनस्पती दिसतात, रोपं दिसतात आणि जमिनीच्या पृष्ठभागावर पसरणाऱ्या वेली दिसतात। हे जे 5 लेयर सिस्टीम आहे पंचस्तरीय, याची फार आवश्यकता आहे। कारण जे जागतिक परिषदेमध्ये असा विचार मांडण्यात आला की 33% जंगल असेल तर आपलं पर्यावरण वाचतं। आणि जेव्हा मी सर्वेक्षण केलं, म्हणजे रिपोर्ट घेतले, तेव्हा दिसून आलं की भारतामध्ये फक्त 11% जंगल उभं आहे। जंगल कसं उभं होईल? कारण जंगलामध्ये एक संकल्पना असते की साग लावला पाहिजे, कडुनिंब लावला पाहिजे किंवा बाकीचे जंगली झाडं लावले पाहिजे वेगवेगळ्या स्तराची। आणि मग विचार केला की आपण असं मॉडेल दिलं पाहिजे की जंगल लावू, 22% नाही आपण 50% जंगल करू, पण ते फळझाडांचं जंगल। म्हणजे अशी रचना करायची की मोठा वृक्ष जो फळ देईल, आपल्याला खायला मिळेल, त्याच्या खाली मध्यम वृक्ष म्हणजे झाड ते सुद्धा फळ देईल, त्याच्या खाली झुडपं ते फळ देतील आणि त्याच्या खाली वेगवेगळे प्लॅन्ट ते सुद्धा फळ देतील आणि जमिनीच्या पृष्ठभागावर पसरलेली समजा हळद आहे, अद्रक आहे, काकडी आहे, कारला आहे, दोडका आहे, हे सगळे आपल्याला उत्पादन देईल। म्हणजे जंगल तो उभा होईलच, आपलं पर्यावरण वाचेल आणि वाढत्या लोकसंख्येला जगवण्यासाठी जो मोठा विकराल प्रश्न आता फूड सिक्युरिटीचा निर्माण झालेला आहे तो सुद्धा आपल्याला त्याचा हल देता येईल। याच्यामध्ये आपल्याला कडधान्य सुद्धा अतिशय उत्तम घेता येते। संतोष निंबारकरांना आपल्या संपूर्ण शेतीतनं जवळपास 17 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतोय। यामध्ये 4.5 एकरातील ऊसापासून जवळपास 5.5 लाख रुपये मिळतात, गहू पिकापासून 1 लाख रुपये, फळबागेपासून 3 लाख, डाळिंबापासून 5 लाख, वनभिंतीसाठी लावलेल्या भोकर वृक्षापासून 1.5 लाख, तर इतर फळझाडं आणि भाजीपाल्यातनं 1 लाख रुपयांचा नफा मिळतोय। या सर्व शेतीसाठी येणारा खर्च विविध प्रकारच्या आंतरपिकातनं वजा होतोय। त्यामुळे याच्यापेक्षा अधिक नफा मिळवण्याची अपेक्षा नसल्याचं संतोष निंबारकरांना वाटतंय। 265 जातीचा हा 4-4.5 एकर ऊस आहे। मला 220 टन गेला हा ऊस 4-4.5 एकर, म्हणजे 50-60चा ॲव्हरेज मला मिळालेला आहे। आणि आता खोडवा तुटून गेल्यानंतर नोव्हेंबरमध्ये खोडा तुटून गेल्यानंतर आच्छादन केलं सर्व। ते आच्छादन केल्यानंतर एकाड एक आच्छादन केलं। मी चॅलेंज सांगतो, 5 हाऊस पॉवरच्या मोटारने फक्त 1 एकर ऊस भरण्यासाठी फक्त 2 तास लागतात मला, फक्त 10 ते 15 दिवसाच्या अंतराने। पण ठिबकपेक्षा माझं पाणी 90% वाचतंय। जे लोक रोज 2 तास पाणी सोडतात, मी 10 ते 15 दिवसांनी 2 तासात पाणी भरून टाकतो। कुणाचा आक्षेप असेल त्यांनी कधी यावे, पावसाळा सोडून उन्हाळ्यात यावे, थंडीत यावे। 5 हाऊस पॉवरच्या मोटरने मी 2 तास पाणी भरतो। मला कुठल्याही प्रकारचा आच्छादन असल्यामुळे
कुठल्याही प्रकारचा त्या भारनियमाचा मला काही फरक पडत नाही. भारनियमा आणखीन 8 काय 10 16 तास काय होईना, 18 तास काय होईना, याच्यात मला काय या तंत्रज्ञानाने मला काही फरक पडत नाही. मी ते चवळी लावल्यानंतर चवळीचं पीक घेता मी चवळी काढलीच नाही, असं ठेवलं. मशागत शून्य केली खोड्यामध्ये. ती चवळी 7 महिने का 8 महिने झाले, बस चवळी वाढतच चालली, शेंडा वाढत चालला आहे. त्याच्यामुळं त्या चवळीच्यामुळं हा प्लॉट आदर्श प्लॉट आहे सगळ्या प्लॉटपेक्षा. याचा कलरसुद्धा वेगळा आहे, डार्क कलर आहे आणि याची ऊसाची संख्या पण जास्त आहे. संख्यासोबत तो 3, 3.5, 2.5 किलोचा 7-8 महिन्यात 3 किलोच्या पुढे एक ऊस आहे. आज 12 ते 15 लाख रुपये उत्पादन आहे. फार एवढं असं काही नाही, म्हणजे माझी इच्छा पण नाही फार उत्पादन काढायची. पण नैसर्गिक शेती असल्यामुळे मला माझा कुठल्याही प्रकारचा पैसा वजा होत नाही. दूध घरचं आहे, गावरान गाई आहे, गावरान घरचीच बैल आहेत, गावरान गोरे मिळतात, शेळ्या मिळतात, शेळीचं लेंडी खत मिळतं आणि जे तण मिळतात तो तणाचा चारा आहे. माझं विशेष म्हणजे कुठलंही असं पीक शेत उभं नाही का याच्यामध्ये चारा आहे असं नाही. माझं सगळं मी पीक घेता जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी मी चारा, फुले, मसाला पिके अशी घेतो मी. त्याच्यामुळं सगळं ते सर्क्युलेशन होतं. प्रत्येक शेतामध्ये चक्कर होते. तण आणायचं म्हटलं तरी शेतात जातो मी, त्याच शेतात जातो. घरातला भाजीपाला खर्च वजा होतो, सूर्यफूल असतं, शेंग असतं, त्यामुळं तेल खर्च वजा होतो. फक्त मीठ बाहेरून आणावं लागतं. सध्या निंबाळकरांकडे 50 गुंठ्यात डाळिंबाची बाग आहे. ही बाग त्यांनी 2012ला तयार केली आहे. या ठिकाणी सुरुवातीला कांद्याचं पीक घेण्यात आलं होतं. यामध्ये 8 बाय 8 फुटावर डाळिंबाची लागण केली आहे. त्यानंतर डाळिंबाला योग्य ती पोषण द्रव्य उपलब्ध व्हावीत यासाठी हरभरा, मूग, झेंडू, गहू, मका, ताग यासारखी पिकं घेतली. त्याचबरोबर देशी गाई आणि शेणखत, जीवामृतांचा वेळोवेळी वापर केलाय. त्यामुळे त्यांची बाग सध्या अधिक तजेलदार दिसतेय, तर फळांचा दर्जाही चांगला आहे. 2012ला मी कांदे क्षेत्र लावले. 50 गुंठ क्षेत्र आहे आणि त्याच्यात पाट दंड केले. त्या दंडामध्ये 8 फुटावर डाळिंब लावले आणि सोबत आली हरभरा घेतला त्या दंडाच्या कडेने, जेणेकरून ह्या डाळिंबाला पोषण द्रव्य मिळण्यासाठी, नायट्रोजन फिक्सिंगसाठी हरभरा लावला. रब्बीमध्ये काढला आपण हरभरा काढला आणि कांदे काढले. त्याची निकोपाने सकस वाढ डाळिंबाची दिसली. नंतर मग त्याच्यामध्ये मी कांदा काढून त्याच्यामध्ये मी मूग केला. उन्हाळी मूग केल्यानंतर त्या जो मला बेनिफिट मिळाला नायट्रोजन फिक्सिंगचा आणि त्या मुगाच्या पालापाचोळ्याचा, तो सगळा मी पालापाचोळा जनावरांना चारल्यानंतर पुन्हा ते शेण याच्यात भरलं आणि जीवामृतच्या 1 महिन्याला देत राहिलो. अर्धा लिटर 300 ml असं प्रत्येक झाडा देत राहिलो. 1000 लिटर लागते मला याला जीवामृत. ते झेंडू केला. मूग केल्यानंतर ते इतकं मला काडी कचरा मिळाला का ते सगळं मी आच्छादन केलं. आच्छादन केल्यानंतर नंतर मी पुन्हा दुसऱ्या वर्षी गहू केला. गव्हामध्ये मका, राजगिरा, मोहरी अशी पिकं घेतली आणि तो निघाल्यानंतर मी त्या उन्हाळ्यात फेब्रुवारी गहू निघाल्यानंतर मी छाटणी केली 2013ला. छाटणी करून मला अवघे 2200-2300 किलो माल मिळाला. फार माल मिळाला नाही, परंतु आपल्याला ह्याच पद्धतीने करायचे आणि थोडं मी नवीन पण होतो डाळिंबात. त्याच्यामुळं मी थोडं दुर्लक्ष व्हायचं माझ्याकडनं, थोडं छाटणी चुकायची माझ्याकडं, हे व्हायचं, लक्षात नाही यायचं. परंतु ह्या वर्षी मी सक्सेस झालो 2014ला. त्याच्यामध्ये प्रथम मी जो गव्हाचं काढ आहे ते अजूनपर्यंत कुजतं आहे आणि अजूनपर्यंत आहे ते कुजतं. त्याचा मी पहिलं ठिबक काढून टाकली. पहिले ठिबक काढून टाकली का आच्छादन केलं. आच्छादन 100% आच्छादन असल्यामुळं मला ऐन उन्हाळ्यात त्याला काही मला ताण बसला नाही. मी पाण्याने थोडं पाणी दिलं, 2-3 पाणी दिले, चांगलं बहारदार फुलं निघाली. रासायनिक शेतीमध्ये काय होतं की एका फळांदिवस समजा 5-6 फळं असले तर सगळे फळं बारीक होतात. कारण फळ पोषणासाठी जीवनद्रव्य पाहिजे ते सगळं 5-6 फळामध्ये विभागलं जातं आणि त्याच्यामुळं आपल्याला असं मोठं पोषण झालेलं फळ दिसत नाही. मग ते थिनिंग करतात की 1 ठेवायचं, 2 ठेवायचे, बाकीच्या काळाचे बारीक छोटे असताना. ही फळं अजून पोषण व्हायचं आहे हे सारखे दिसेल तुम्हाला आणि ती ताकद त्या झाडामध्ये येते. उत्पादक हराईला खूप भीतात. हराई काढण्याचा, तणनाशकांना नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. पण मी तुम्हाला सांगतो
तुमच्या बागेमध्ये जर हराई नसली तर तुम्ही दुसरीकडून हराई येऊन लावा. जितकी गच्च हराई राहील तितकी क्वालिटी मिळेल आणि झाड इतकं दर्जेदार मिळेल. कारण हराई एक तर ओलावा साठवून ठेवते, हवेत जाऊ देत नाही, बाष्पोत्सर्जनला रोखते, थंडावा राहतो आणि याच्या मुळ्या सतत मरत असतात, कुजत असतात, नवीन मुळ्या येत असतात आणि त्यामुळे ह्युमस बनतो. गांडूळं प्रचंड कामाला लागतात हराईमध्ये. त्याच्यामुळं हराई ही पाहिजेच, हराईला टिकून ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, काँग्रेस गवताबद्दल खूप काही गैरसमज आहे. काँग्रेस गवताला लोक भितात, पण मी तुम्हाला सांगतो काँग्रेस गवता इतकं आच्छादनाला उत्कृष्ट असं गवत नाही आहे. काँग्रेस गवत त्याची ॲलर्जी आहे. कोणाला श्वासावाटे ॲलर्जी होते, कोणाला त्वचेला ॲलर्जी होते, सगळ्यांनाच होत नाही असं होते असं नाही. पण जर आपण बी पक होण्याच्या आधी त्याचं आच्छादन केलं म्हणजे बी पडणार नाही. आपल्या गाजर गवताचं बी एकदा पडलं की 6 वर्ष ते बी उगवतो. आता डॉर्मन्सी पिरियड त्याचा 6 year आहे आणि म्हणून त्याचं आच्छादन केलं तर तुम्हाला चमत्कार दिसेल की लवकर जमीन काळी पडते, पांढरी किंवा पिवळी जमीन काळी पडते, म्हणजे ह्युमसची निर्मिती वेगानं होते. आणि उन्हाळ्यात कितीही पाऊस नसला तर तुम्ही कापलेलं ते गाजर गवत मात्र हिरवंगार असते आणि आच्छादन केलेलं असते. नैसर्गिक शेती तंत्राचा प्रसार आणि प्रचार दिवसेंदिवस वाढू लागलाय. रासायनिक खतांच्या अतिवापरानं तोट्यात जाणारे शेतकरी आता या तंत्राकडे वळू लागलेत. नाशिक जिल्ह्यातील योगानंद अहिरे आणि सागर वाल्मिकीराव या तरुणांनी नोकरी सोडून शेतीकडे वळायचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय चुकला असं वाटत असतानाच नव्यानं शेती करण्यासाठी उमेद देणारं तंत्र या नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून सापडल्याचं त्यांना वाटतंय. त्याचबरोबर नैसर्गिक शेतीचं तंत्र शाश्वत स्वरूपाचं असल्यानं भविष्यात रासायनिक खतं आणि औषधं आपल्या शेतजमिनीत वापरणार नसल्याचं संदीप वागचौरे या शेतकऱ्यानं संतोष निंबाळकरांच्या 0 बजेट नैसर्गिक शेतीला भेट दिल्यावर सांगितलं. हे सगळं मॉडेल बघितल्यानंतर आता मला पण एक करायची त्याच्यामध्ये एक इच्छा तीव्रतेने उत्पन्न झालेली आहे माझ्यामध्ये. आणि ज्या नेट हाऊसमध्ये मी आता शिमला मिरची रासायनिक पद्धतीने घेत होतो त्याच नेट हाऊसमध्ये पाळेकर सरांच्या मार्गदर्शनाने एक भाजीपालाचं एक मॉडेल मला तिथं आता उभं करायची माझ्या एक मी मानस मनात धरलेला आहे. घरी रासायनिक शेती करतो, कांदा आणि मका आमचं मुख्य पीक आहे. तर कांद्याचं बघितलं तर रासायनिक खर्च खूप जास्त होतो आहे आणि टिकवण क्षमता पण खूप कमी आहे त्याची. आणि मी इथं जेव्हा आलो तर पाळेकर सरांचं जे शिबिर ऐकलं तेव्हापासून ठरवलं आहे की आता नैसर्गिक शेतीच करायची, 0 बजेट शेतीच करायची. एकूणच संतोष निंबाळकर या शेतकऱ्यानं सुभाष पाळेकरांनी भारतीय शेतीचा शाश्वत विकास व्हावा यासाठी आखून दिलेलं नैसर्गिक शेतीचं तंत्र प्रत्यक्षात आपल्या शेतात अवलंबलंय. त्यातनं विषमुक्त अन्नधान्य तयार केलं जातंय. त्याचबरोबर पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आणि निर्माण होणाऱ्या विविध समस्या टाळण्यासाठी मदत होतीये. त्यामुळे संतोष निंबाळकरांची 0 बजेट नैसर्गिक शेती तोट्यात जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरतीये. राजेंद्र हंकारेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, नारायणगाव, पुणे.